हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता आवरले 10 वाजले ते तरी. माझ्या बहिणीला म्हणलं पुरीला शाळेत सोडून ये ग, तर ती काय तिला काम आहे, तिला उशीर झालाय. परत मी भावाला फोन केला, पुरीला शाळेत सोडून ये म्हणलं, तर ते म्हणते मला काम आहे ग. तिचे पप्पा गेले बाहेरगावी कामाला. आपली लेकरं आपण सांभाळायची असते ती मी होय मैत्रिणीनं. आपली लेकरं आपण सांभाळायचं कोणीच नसतं मदत करायला. खरंच दुःखाचा दिवस चालू आहे माझं म्हणावं लागेल. कोणीच कोणाचं नसते. आणि ज्यांनी ज्यांनी मला वाईट काळात मदत केली नाही ना, मी त्यांची तर जरूर नावं लक्षात ठेवेल. त्या 5 महिला आहेत, त्यांची नावं लक्षात ठेवेल मी जरूर. आई माझी चांगली असते, आली असती पळपळ. 5 जणी महिला आहेत त्या. कोण कार्यक्रमाला गेलं, कोण कुठं कुठं गेलं. मी दवाखान्यात असताना, ॲडमिट असताना. लय भयानक दिवस चालू आहेत माझे. आता पहिले 2 महिने शाळा बोलली म्हणून म्हणलं आता मी जाते घेऊन लेकराला. आवरते पटकन तिला सोडून जाते. सोडायला जाते शाळेत. लांब आहे थोडी शाळा, आणि गाड्याही भरपूर वाहतात. त्यामुळे काही होईल थोडासा उशीर का होईना, मग आता जाते सोडायला शाळेत तेवढीला. आवरलंय सगळं मी. लय मतलबी लोक असतात आपल्या जवळची. आपल्या दुःखाचा दिवस संपला, सुखाचा दिवस आला का नाही, मग चिटकते ती जवळ जवळ. असं असतंय. कोणी कुणाच नसतंय ह्या जगात. आपल्या मनावर सुद्धा नसते आपल्याला जन्म. लेकरांना किती जन्म द्यावा, म्हणजे किती लेकरं पाहिजेत. आपली इच्छा असते थोडेसेच लेकरं पाहिजेत म्हणून. त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला लय मोठी लेकरं पाहिजेत, मुलगा पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. करायला तर मागं सरते ते. असंही म्हणत नाहीत बाई मला काम आहे, तू जा माझ्या बदली तिचं करायला. असं बी नाहीत म्हणत. सुखाचा काळ येऊ दे की मग कशी चिटकायला येतात. मुंगी चिटकतात ना साखरेला, तसं होते बा की दिवस सरू द्या माझं. आता 1 वर्षाची होऊ द्या. पहिल्या टायमाला बी तसंच होतं. लय मतलबी लोक असते ती. जाऊ द्या, असू द्या. नवरा बी लय मतलबी असते. काही केलं नाही नवऱ्याने बी माझ्या. नुसतं भाकरी कालवून केलं, बाकीचं धुणी भांडी मीच सगळं करायचे. भांडी तर घासू शकला असताना नवरा माझा, स्वतःचे कपडे तर धुवू शकला असताना. तेवढं बी नाही करणं झालं त्यांना. नुसतं भाकरी 2-3 भाकरी करायच्या, कालवून सकाळ संध्याकाळ तेवढंच. तर मग मी काय पाप केलं होतं काय की मला असं भोग आलं. कुणीच नाही मदतीला आलं. कुणीच नाही मदतीला. नवरा पण नाही आला स्वतःचा. हा व्हिडिओ बोलायला पण मला लाज वाटते. हा व्हिडिओ टाकायला पण मला कसं तरी लय दुःख होत आहे. रोज रडते मी. अक्षरशः 3 महिने झाला आता पुरीला. रोज रडते, रोज. एकही दिवस नसेल जात असा. भयानक विचार येतात डोक्यात कसले. मी म्हटलं, मला नवऱ्याला म्हटलं मी डिप्रेशन आलंय मला लय, मला असं विचार येते तसं विचार. नवरा म्हणते तो तुझा प्रश्न. म्हणजे नवऱ्याला पण 7 दिवसशी वाटत नाही म्हणायची माझ्या टेन्शनमध्ये. 3 महिने आज कोंडून आहे घरातच मी. 4 चौकात गेलं आपण मोबाईल तरी कवर बघत बसणार ना. तसलेच व्हिडिओ पण येते जसे डोक्यात मनात विचार येते. तसं काय दुःख काय कमी होणार आहे का? सगळं मलाच करायचंय. तुझा प्रश्न आहे, तुला कसं करायचं तसं कर. म्हणजे नवऱ्याची पण इच्छा वाटतं मी मरून जावं म्हणून. हो, म्हणून तर म्हणतंय की तुला जसं करायचं असतं तसं, तुझं जसं करायचंय तसं कर. काय उपयोग आहे? जिवंत असताना माणसाची कदर करत नाही, आणि मेल्यावर माझी चांगली होती की ग, मेली ग असं करून रडते ती सगळीजण. उठकी हालू उठवते ती. आणि जेव्हा हातपाय हालत असतात त्या माणसाचं, त्यावेळेस कदर करत नाही, सोडून जाते ती असंच. दिमाग खराब होतंय. आमच्या घरात बघायचं का राडा सगळा पडलाय तसाच. मला काय बी दाखवते बाबा, ही बंद आहे आता, ही बंद केलंय असं. ती म्हणून आमच्या रात्रीला अभ्यास केलाय. शामवर्गाचा येत नव्हतं लेकरांनी 3 पाट्या भरून शामवर्गाचा लिहिलं काल. प्रेमाने सांगितलं मी अभ्यास कर ग पिलो म्हणलं. मग अभ्यास केला माझ्या बायलाने. तर छोट्या बायला
छोटं बाळ आमचं शांत आहे, कधी कधी रडतं मग खाण्यापिण्यात काय चेंजेस झाले की. पण खेळतं पण. आम्हाला कसं आहे माहेरचा पण अजिबात म्हणजे आम्ही काय पैसा पाणी नाही मागत माहेरच्यांना, फक्त आमच्या अडचणीच्या काळामध्ये दुःखाच्या टायमात सामील होत जावं म्हणतोय, पण त्यांना ते बी करू वाटत नाही. असं आहे. दोघीला पण सपोर्ट, तिघीला पण आमच्या बहिणीला सपोर्ट करत नाही. असली परिस्थिती चालू आहे. का गुन्हा केला होता आम्ही, मुलगी आहे म्हणून का तर काय बी आड घेतात माहेरची आमच्या माणसं, त्याच्यामुळे मी आता जात नाही. 7-8 महिने झालं. आईनं पण आमच्या एक फोन केला नाही, जाऊ दे आजारी होती ती, फोन केला नाही तिनं पण. कशी डिलिव्हरी झाल्यावर एक पण फोन केला नाही. भाऊजाईनं पण एक सुद्धा फोन केला नाही. कसल्या भाऊजाई असतेल्या, लेकरांना पाठवून देते स्वतःच्या कामापुरतं नुसतं, म्हणजे स्वतःला म्हणजे भागलं म्हणजे बाद झालं. खायचं प्यायचं, लेकरांना कुठं थांबायचं दिवसभर, मग त्यांचा बाप कामाला जातो, मग कुठं थांबावं मग त्यांचे लेकरं येतात दिवसभर खायचं प्यायचं काढू नये. मग 11-12 वाजता मी दिवसभर रात्री जाऊच तर खायला प्यायला घालते. असं आहे. एखादी नणंद म्हणली असती मलाच बघायला आली नाही बा, हिला काय करायचं, ह्यांच्या लेकरांना सांभाळून काय करायचं, अशी म्हणली असते. हो असली हे ते. आणि सासू सासऱ्याकांना बी काही सपोर्ट नाही. सगळी कार्यक्रमाला जाऊन बसली सासरची लोक, पण एक दिवस सुद्धा आली नाही बाबा. सासू पण आमची किती निर्दयी मन असेल बाई. जाऊ द्या, तेच बोलून ना मी लय, म्हणजे मला डिप्रेशन येते रोजच्या रोज. लय अवघड दिवस चालू आहेत माझं. कसं सहन करते मी. या कोंडवाड्यात झालाय म्हणावं लागन. कोंडवाड्यात बसून लय अवघड वाटते. ठीक आहे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी जाते पोरीला शाळेत घेऊन. चाललंय आता मी लेकराला घेऊन पिवडीला शाळेत सोडवायला चाललंय. कुणीच नाही. मी रेडी झाले, ड्रेस घातलाय. त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उशीर झालाय आम्हाला आता, लई 10:30 वाजले ते म्हणतं गाणं वाचत. आले बघा सोडून एकदाची पिवडीला शाळेत. 11 वाजले मला घरी यायला. काय बघा, ड्रेस घातलाय मी आज असा. तर मीशोवरून ऑर्डर केली होती ड्रेस ही मी. 2 ड्रेस होते. काय म्हणतात त्याला, मदर ड्रेस आहे हा. मदर ड्रेस आहे हा. ड्रेसमध्ये पण भेटते आणि मदर गाऊन पण भेटते, दोन्ही पण भेटते. मदर ड्रेस, मदर गाऊन. ओके. आमचं बेबी झोपला, बसलंय आता. लई तकलीफ होती बाबा. कपडे ही घेता येतील. आता मोठा झालाय, ते बी लागतात 50-100 रुपये खर्चायला. पोरामध्ये जातंय, थोडंफार चांगलं राहतंय. चपल्या घेतंय, वह्या पुस्तकं दप्तर इथे स्वतःच्या पैशाने घेतंय पोरग. असं आहे. गोल्या हुशार आहे की, मग म्हणलं नाही का. काम लय करताय पप्पा बी करताय की तुम्ही नेल्यावर. आव चला खाय की, गावालाच नेते मग त्याला एखाद दिवशी. हाय फ्रेंड, आमचं म्हातारं बाबा जेवण करतोय बघा. पांढरी दाढी झाली म्हणजे म्हातारं झालं म्हणायचं, काय राहिलंय आता. हे आमचं बेबी ह्याच्यामध्ये झोपलंय. हे आमची भाजी, गरीबाची भाकर, चपातीच मागली वाटतं. चिक्कू खराब झाले सगळे. कशी भाजी झाली, जंगापंगा झाली का. जगामगन मला बघा, आमचे सासू जगामगन मला बघा. हाय बोला काहीतरी, मनाने कळायला पाहिजे ना बोलायचं. मी जर वेळेस म्हणायचं बोला बोला बोला. उठली का, काय केली.
झोपल्यावर करायचं आणि हळूच उठून बघितलं की हसायची. लय हसते. मी झोपले होते कधी आवाज देऊन हसायची की मी असं लपल्यावर करायचं परत असं बघितलं की हसायची. मी झोपले होते. अरे देवा. नाही, मी तिला धुळीत झोपवलं होतं की वरी काढून पलीकडच्या कडेला. अलीकडं मग त्यावेळेस नव्हती झोपली ती. धुळीत झोपवली का नाही, मी परत वरी घेतली.